तर मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या संजय शिरसाटांची अखेर सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे। खरं तर गेल्या 2 वर्षांपासून ते मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत होते, पण त्यांची मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या सिडको अध्यक्षपदावर बोळवण करण्यात आली असं म्हणावं लागेल। गेल्या वर्षभरापासून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशी चर्चा आहे। त्यामध्ये शिंदे गटाच्या आमदारांना संधी मिळेल अशी अपेक्षा होती, पण आता विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आल्यानं किमान महामंडळावर तरी वर्णी लागावी यासाठी काही जणांनी प्रयत्न सुरू केले होते। हीच बाब लक्षात घेत हिंगोलीचे माजी खासदार हेमंत पाटील यांची हळद संशोधन केंद्राच्या अध्यक्षपदावर तर संजय शिरसाटांची सिडकोच्या अध्यक्षपदी वर्णी लागली। त्यामुळे आगामी काळात मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता अगदी कमी असल्याचं बोललं जातं। अमरावतीचे माजी खासदार आणि महायुतीत सध्या नाराज असलेल्या आनंदराव अडसुळांचंही पुनर्वसन करण्यात आलं। राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी आनंदराव अडसुळांची नेमणूक करण्यात आली आहे। लोकसभेपूर्वी आपल्याला अमित शहा यांनी राज्यपाल पदाचा शब्द दिला होता असा दावा अडसुळांनी केला। अभिजित अडसूळ यांनी आमच्यासोबत बोलताना योग्य न्याय न झाल्यास 15 दिवसात वेगळा विचार करू असा इशारा देखील महायुतीला दिला होता। कोणत्या नेत्याला कोणतं महामंडळ मिळालं एकदा बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। सिडको अध्यक्षपद संजय शिरसाट, MSRTC भरत गोगावले, आनंदराव अडसूळ राज्य SC ST आयोगाचं आणि हळद संशोधन केंद्र हेमंत पाटलांना हे महामंडळ मिळालं।